झाल्याचा शीला दीक्षित सरकारवर आरोप आहे। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी संसदेच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पाण्याचा फवारा मारून त्याला पांगवण्यात आलं। आणि याबद्दलच आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे नवी दिल्लीचे रिपोर्टर आशिष दीक्षित आपल्यासोबत आहेत। आशिष, आपण बघत होतो की यापूर्वी महागाईचा मुद्दा भाजपच्या हातात होता आणि आता कॉमनवेल्थ गेम्सच्या भ्रष्टाचाराचा आणखी एक मुद्दा त्यांना सापडला। खरे मुश्ताक, भाजपच्या हाती हा मोठा मुद्दा लागला आहे, कारण की कॉमनवेल्थ खेळ आणि त्याच्या निमित्ताने दिल्लीमध्ये ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जातात यासाठी तब्बल 85,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत आणि यात मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता केंद्रीय दक्षता आयोगाने व्यक्त केली आहे। तसंच जे अंमलबजावणी संचालनालय आहे ते सुद्धा याविषयीची चौकशी करत आहे। त्यामुळे काँग्रेस शासित दिल्ली सरकार आणि काँग्रेसचे नेते असलेले सुरेश करमाडी यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं कॉमनवेल्थ गेम्सची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे यांच्यावर आता संशयाची सुई आली आहे आणि याचाच भाजपने मुद्दा बनवलाय। दिल्ली भाजपच्या वतीने हा मोर्चा संसदेवर काढण्यात आला होता। आपण दृश्यांमध्ये बघतोय, त्यांनी संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्यावरती पाण्याचा फवारा मारण्यात आला। आशिष, अगदी बरोबर आहे, पाण्याचा फवारा मारण्यात आला। संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता। आशिष, या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत होतं? कोणी मोठे नेते होते का? मुश्ताक, राष्ट्रीय पातळीवरचे नेते या आंदोलनात नव्हते। दिल्ली युनिटच्या वतीने, दिल्ली प्रदेश भाजपच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे स्थानिक नेते इथे सगळे होते ज्यांनी हे आंदोलन चालवलं होतं। पण अतिशय उग्र आंदोलन झालं। वारंवार या निदर्शकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला। पण आपण या दृश्यांमध्ये पाहतो, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारल्यानंतर सुद्धा काही वेळाने पुन्हा निदर्शनांना सुरुवात झाली होती। आता संसदेच्या आतमध्ये महागाईच्या मुद्द्यावरून असलेला जो गदारोळ आहे तो जरी थांबला असला तरी पण काश्मीरच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यात येत आहे आणि आता हा आणखीन एक मुद्दा आहे। महागाई आणि काश्मीर नंतर तिसरा मुद्दा आहे कॉमनवेल्थ मधला घोटाळा, जो सरकारला अडचणीचा ठरणार आहे संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेर दोन्हीकडे। अगदी बरोबर आहे, ते आपल्याला दिसतं आहे। भाजपने आंदोलन पुकारलेलं आहे या भ्रष्टाचाराविरोधात। भ्रष्टाचार जो झालेला आहे कॉमनवेल्थ गेम्समध्ये, त्यामुळे आता रस्त्यावर उतरलेले आहेत भाजपचे कार्यकर्ते। आपण बघतोय की घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते आहे। आणि आता पुढची बातमी पुण्यातली बातमी आहे। पुण्यातल्या थेऊर भागात फ्रेंडशिप डेच्या पार्टीवर पुणे ग्रामीण